पार्ट 4 ऑफ दिस सिरीज। तर गाईज फायनली आज आहे लग्न आणि हा आहे लास्टचा पार्ट या सिरीजचा, लग्नाच्या सिरीजचा। तर आज जे काही होईल लग्नात, जसं जसं काय काय असतं आमच्या इथे लग्नात, ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। आणि आता इथे सकाळच्या विधी कार्यक्रम चालू आहेत। तर आपण ज्या लग्नाला अक्षदा यूज करतो, अक्षदा ज्या उडवतो लग्नाला आपण, त्या इथे आमच्या इथे मुसळीने सकाळी ठेचल्या जातात थोड्या थोड्या। तर ते चालू आहे आता इथे। गाईज आता इथे न्हाण्या भरायच्या चालले तांदळांनी। मग अशी तुम्ही बघितलं की आपण या अक्षर थोड्या थोड्या ठेचल्या, त्याच आता इथे मटक्यांमध्ये भरायच्या चालल्यात। आणि इथे सगळ्या वहिनी, आमच्या काकू सगळ्या जणी बसल्यात इथे ते भरायला। तुम्हाला दिसेलच पुढे पुढे कसं कसं काय काय होतंय ते। गाईज तुम्ही आता इथे बघताय की सगळे जण असे का बसले तिथे। तर आता आहे काकण बांधायचा कार्यक्रम आणि काकण बांधण्यासाठी मामा जे असतात नवऱ्याचे मामा, ते सगळे बसतात नवऱ्याच्या मागे आणि एक एक करून नवऱ्याला काकण बांधून त्यांना काय आहेर असेल ते देतात। तर आता तोच कार्यक्रम इथे चालू होणार आहे, त्यामुळे सगळे जे नवऱ्याचे मामा आहेत ते सगळे आता इथे बसलेत आणि तो कार्यक्रम थोड्याच वेळात चालू होईल।
आणि गाईज या कार्यक्रमाला नवऱ्याचे सख्खे मामाच नाही तर चुलत मामा, परत नवऱ्याच्या ज्या काक्या आहेत त्यांचे भाऊ पण बसतात. आणि आता नवऱ्याची आई, नवऱ्याच्या काक्या त्या सगळ्या एक एक करून त्यांचे जे भाऊ बसले त्यांची आरती करतात, त्यांना ओवाळतात. आता या लहानाच्या तुम्ही बघतायत मांडलात खाली, तर त्या या अशा प्रकारे मांडल्या जातात आणि त्यांच्या अवतीभोवती नवरा, नवऱ्याच्या करवल्या आणि मुहूर्तरिंग असते त्यांना असं या लहानांच्या अवतीभोवती गोल गोल फिरायचं असते. आता झालेली आहे रात्र आणि आता फायनली आहे लग्नाचा टाईम. तर मी नंतर न्हावानंतर काही व्लॉगच नाही घेतला कारण माझ्याकडे टाईमच नव्हता. आम्ही रेडी व्हायला गेलतो आणि मी माझा फुल लुकचा पण व्हिडिओ नाही घेतला आहे, पण मी काही माझे फोटोज ॲड करेन तर तुम्हाला बघायला भेटेलच. आणि या व्लॉग यायच्या आधी मी इंस्टावर पण पोस्ट केलात, सो त्यामुळे तुम्ही बघितलंच असतील, आय होप सो. तरी पण मी या ब्लॉगमध्ये ते फोटोज ॲड करेन. आणि आम्ही नवरदेवाला घेऊन आलो तेव्हा पण आम्ही नाचत येतो, पण मी काय तेव्हा ब्लॉग केला नाही, डायरेक्ट आत्ता घेते आम्ही आल्यानंतरच. आणि आता नवरीसुद्धा आली आहे, तुम्ही बघितलंच की आत्ता डोलीत आली नवरी, खूप छान अशी डोली पण सजवलेली. आणि आता इथे लग्नाच्या ज्या विधी आहेत त्या चालू झालेल्या आहेत. Good
आता इथे लग्न लागलेलं आणि थोड्याच वेळात पाऊस पण चालू झाला, त्यामुळे सगळे जे गेस्ट आलते त्यांची धावपळ झालेली. इथे तुम्ही बघू शकता सप्तपदीची विधी चालू आहे आता. हे गाईज, आता लग्न झालंय आणि आम्ही आलो जेवायला. जेवायला आहे भाजी, वाटाण्याची भाजी, कोबीची भाजी आणि घरात आता मी जेवतो आणि तुम्हाला भेटतो. गाईज आता आम्ही जेवून आलो आणि थोड्याच वेळात नवरा नवरीचा सेकंड लुक पण इथे तुम्हाला बघायला भेटेल. हा आहे त्यांचा रिसेप्शन लुक. खूप छान होता हा पण लुक. आता लग्नाचा जो फंक्शन आहे तो झालेला आहे आणि आता याच गावात आमची जी ताई आहे जयश्री ताई, ती पण इथेच राहते आणि तिच्या घरी आता आम्ही नवरा नवरीला घेऊन आलोय जेवणासाठी. ताई दे पास कर. माझ्या बहिणीकडे माझ्या भावाला आणि दीप्तीला जेवायला आणलेली आहे. परत तिला भूक लागली कशी काही तिला पण भूक लागली. कधी नवरा माझी भरवते बघती. आय लव्ह यू. समज पाहिजे त्याला. गाईज आता आम्ही जयश्रीताईच्या घरून निघालो आणि नंतर परत नवरीच्या घरी गेलतो आणि तिकडून मग आम्ही वरात काढली. आता वरात निघाली आहे आणि आम्ही पहाटेचे 4 वाजलेले तरी पण इथेच नाचत होतो मोठीपुरी या गावातच. करंजडेला आम्ही अजून वरात नेली नव्हती. 4 नंतर आम्ही निघालो करंजडेला यायला परत आमच्या इकडे आणि तेव्हा मी घरी आलेले. सो तेव्हाचा काय ब्लॉग मी घेतला नाही, त्यामुळे तुम्हाला आमच्या या डान्सपर्यंतचाच ब्लॉग बघायला भेटेल. नेक्स्ट जेव्हा नवरा नवरीला घरात घेत होते ते क्लिप माझ्याकडे नाही आहे, तर ती तुम्हाला बघायला नाही भेटणार आहे. सो प्लीज ॲडजस्ट करा आणि आमचा डान्स कसा वाटतोय तो बघा, एन्जॉय करा. या ब्लॉगला खूप सारा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझा इन्स्टा पेज ashru22 2012ला पण फॉलो करा. कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. या लग्नाचे 4ही पार्ट तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा आणि तुमच्या इथे लग्न कसं असतं ते पण कमेंट करून सांगा. या ब्लॉगला खूप सारा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझा इन्स्टा पेज ashru22 2012ला पण फॉलो करा. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.